नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. 2019चा महासंग्राम या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजप विरोधात प्रचार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ही लोकसभा निवडणूक मोदी शहा यांच्या विरोधात देश अशीच असणार आहे असंही राज ठाकरे आज म्हणाले. माझ्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कोण हे महत्त्वाचं नाही, मोदी विरोध हीच माझी भूमिका आहे असंही राज यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय. हा मैं भी चौकीदार या मोहिमेची देखील राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आणि या मोहिमेचा त्यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. छोटीशी नक्कल करत त्यांनी मोदींवर देखील निशाणा साधला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा नकोत म्हणून भाजपला मतदान करू नका असं देखील राज ठाकरे मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलले. तुम्हाला आठवत असेल आपल्याच एका सभेमध्ये मी म्हटलं होतं की मला लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा नाही म्हणून. आठवतं तुम्हाला? आता जे काही मी ह्याच्यापुढे बोलीन, ह्याच्यापुढे जी काही भाषणं करीन, याच्यापुढे तुम्हीही जे काही करायचंय ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात करायचंय, मोदींच्या विरोधात करायचंय. हेच तुमचं काम, हेच पक्षाचं काम. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतदारांना पण मी हे सांगेन की देश आता या क्षणाला खूप मोठ्या एका संकटामध्ये आहे, एका माणसाच्या संकटामध्ये आहे. ते संकट या देशावरनं दूर होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्या पुढे मी ज्या काही सभा घेईन त्या सभा ह्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधातल्या सभा असतील. मग त्या दिवशी आपलं भाषण झालं. भाषण झाल्यानंतर मग काहीतरी बोलायलाच पाहिजे समोरून. मग तो हवा गेलेला फुगा एक तो असा दाबला की कसाही आकार होतो माहितीये. समजा त्या दाबलेल्या फुग्याला जर जॅकेट घातलं तर कसं दिसेल? मग ते काहीतरी बरळलं. फडणवीस म्हणे माझी स्क्रिप्ट बारामतीहून आली होती आणि पवारांकडे काय पवारांकडे असे अनेक पोपट आहेत. चला कपडे आम्ही यांचे काढले आणि ह्याला आमचा पोपट दिसला. काय आता चालू आहे? चौकीदार. भारताची निवडणूक आहे का नेपाळची? मी एकदा मागे बोललो होतो माहिती त्या फेसबुकच्या वेळेला. इतका छोटा विचार एखाद्या पंतप्रधानाचा असू शकतो ना, तो माणूस का असेल? पंतप्रधानाचा विचार हा मोठा असला पाहिजे, देशाला मोठं करण्यासाठीचा असला पाहिजे. मी कोण? चौकीदार. बाबा मी बिल्डिंग बांधीन, माझ्या बिल्डिंगच्या खाली मी 4 चौकीदार ठेवीन. हा नाही, बिल्डिंग तुम्ही बांधा, मी चौकीदार. इतका छोटा विचार. यानंतर आपण जाणून घेणार आहोत की मोदी मौनात का आहेत. लोकसभेच्या रणसंग्रामाचं रणशिंग फुंकलं गेलेलं आहे. 11 मार्च पासून आचारसंहिता देखील लागू झाली आहे. पण गेले काही दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र कोणत्याही सभेत दिसत नाहीयेत. काय कारण आहे त्याचं जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. उन्हाचा कडाका वाढतोय तसतसं निवडणुकीचं वातावरणही तापत चाललंय. पहिल्या टप्प्यातल्या अर्ज भरणीला सुरुवात झाली आहे, पण दररोज आपल्या शब्दांनी विरोधकांना घायाळ करणारे मोदी आहेत कुठे? मोदींनी 8 फेब्रुवारी ते 10 मार्चच्या दरम्यान जवळपास 157 योजनांच्या उद्घाटनाचा बार उडवून दिला. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अंत्यविधीला मोदी उपस्थित राहिल्याचं सर्वांना दिसलं. पण गेले आठवडाभर ते सभांचा धडाका का लावत नाहीत?
सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मौनात गेलेत आणि त्याचं कारण आहे होलाष्टक. हिंदू धर्मानुसार होळीच्या आधी येणारं होलाष्टक अशुभ मानलं जातं. या काळात शक्यतो कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. एका कथेनुसार प्रल्हादानं जेव्हा विष्णू भक्ती सोडायला नकार दिला तेव्हा त्याचे पिता हिरण्यकश्यपनं फाल्गुन शुक्लच्या अष्टमीला प्रल्हादाला बंदी बनवलं आणि त्याला घोर यातना दिल्या. आणि 8व्या दिवशी हिरण्यकश्यपाची बहीण होलिका प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन जळत्या अग्नीत बसली. होलिकाला अग्नीत न जाळण्याचं वरदान अग्निदेवाकडून प्राप्त झालं होतं, पण तरीही ती अग्नीत भस्म झाली. प्रल्हादाला मात्र काहीच झालं नाही. आता या काळामध्ये या 8 दिवसामध्ये असणाऱ्या जे काही त्रास झालेला आहे समजा, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं काही लोक मौन पाळतात, काही जण कुठलेही शुभ कार्य हे काही करत नाहीत. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत या आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त काही प्रचलित नाहीत. या उत्तर भारतामध्ये त्या भागामध्ये हिंदी भाषिक लोकांमध्ये हे होलाष्टक हे जास्त प्रसिद्ध आहे. होलाष्टकाच्या या 8 दिवसात लग्न, बारसं, गृहप्रवेश आणि कोणतंही नवीन कार्य केलं जात नाही. त्यामुळेच मोदी सध्या कुठेही बोलताना, व्हिडिओ कॉन्फरन्स करताना दिसत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. होळीनंतर होलाष्टक संपणार आणि मोदींची तोफ पुन्हा धडधडायला लागणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पुन्हा येऊयात राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याचं वृत्त आज दिल्लीवरून आलं खरं, पण स्वतः विखे पाटलांनी मात्र या वृत्ताचं खंडन केलेलं आहे. त्यामुळे विखेंच्या राजीनाम्यासाठी त्यांचे पक्षांतर्गत विरोधकच उतावळीत झाले नाहीत ना, अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीत महाराष्ट्रातील आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात ही बैठक झाली. त्यात राहुल गांधींनी सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर लगेच विखेंच्या राजीनाम्याचं वृत्तही आलं. राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सोबतच मल्लिकार्जुन खरगे हे देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये खास करून जवळपास 45 मिनिटं चर्चा झाली. या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं राधाकृष्ण विखे पाटलांच्या भूमिकेचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि यावरून राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली की ज्या पद्धतीनं हे संपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुलांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला. सुयश विखेच्या प्रवेशावरून राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात ही आजच्या बैठकीत चर्चा झाली. महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं माहिती मिळतंय की राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि लवकरच या संदर्भात केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार आहे. दरम्यान स्वतः राधाकृष्ण विखे पाटलांनी मात्र आपण राजीनामा दिला नसल्याचा खुलासा केलाय. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिला की नाही याची चर्चा आज दिवसभर होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा दिल्लीतून जोरदार सुरू झाली. दिल्लीतील एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी या संदर्भात दुजोरा देखील दिला. पण ज्यावेळेस न्यूज 18 लोकमतनी राधाकृष्ण विखे पाटील यांना याबाबत विचारलं असता राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण विरोधी पक्ष पदाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती दिली. अर्थात विखे पाटील यांचा राजीनामा नेमका काँग्रेस अंतर्गत कलहामुळे चर्चेला उधाण आला आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला विखे पाटील समर्थक तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षातीलच विखे पाटील विरोधक अशी चर्चा घडवत आहेत की काय अशी चर्चा सुरू आहे. नगरच्या जागेच्या वादातून मुलगा सुजयने भाजपची वाट धरताच विखे पाटलांनी काँग्रेस हायकमांडकडे आपल्या पदाचा राजीनामा ऑफर केल्याचं वृत्त आलं होतं. पण हायकमांडनं त्याबाबत कोणताच निर्णय घेतला नव्हता. अशातच आता पवार आणि राहुल गांधींची दिल्लीत बैठक झाली. पण या बैठकीत नेमकं काय घडलं याबाबत पक्षाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे विखेंच्या राजीनाम्याची घाई नेमकी कोणाला झाली असा प्रश्न अनेकांना पडलाय. दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा पक्षांतर्गत विरोधकांचा विळखा विखेंना पडलाय असंच म्हणायला हवं. पुढच्या बातमीकडे बातमी आहे काँग्रेसच्या होणाऱ्या कोंडीची. खरं तर मायावतींचा बहुजन समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षानं काँग्रेसची आणखी कोंडी केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला आता सपा बसपाच्या आघाडीचा देखील सामना करावा लागणार आहे. पाहूयात. महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व 48 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा करून
समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानं काँग्रेसची चिंता वाढवली आहे. सपा आणि बसपाच्या आघाडीवर महाराष्ट्र काँग्रेसनं कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, पण भाजपनं मात्र या आघाडीची फारशी दखल घ्यायचं टाळलंय. देखिए, अब तो हम कौन लड़ रहा है इसका विचार नहीं कर रहे हैं. हम लोग तो ये विचार कर रहे हैं कि हमारा जो अलायंस हुआ है उसको ज्यादा से ज्यादा जगह कैसे मिले. और मैं कह रहा हूँ, वापस कहता हूँ कि हमको बहुत अच्छी जगह मिलेगी, हम रिकॉर्ड जगह लेंगे. महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचा सामना भाजप शिवसेना युतीसोबत प्रकाश आंबेडकर आणि ओवेसींच्या वंचित आघाडीशी आहे. त्यातच आता सपा बसपाशीही काँग्रेसला भिडावं लागणार आहे. अशा 3 आघाड्यांवर लढताना काँग्रेसची दमछाक होणार हे नक्की आहे. देशभरात एकेकाळी दबदबा असणाऱ्या आणि सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या काँग्रेसला प्रादेशिक आणि समविचारी पक्षांना एका छताखाली आणणं शक्य झालेलं नाहीये. उत्तर प्रदेशात मायावतींनी काँग्रेसला 2 जागा सोडल्या. काँग्रेसनेही 7 जागा सपा बसपाला सोडत मायावतींचा रोष उडवून घेतला. दिल्लीत आम आदमी पक्षासोबतच्या आघाडीत स्थानिक काँग्रेस नेत्यांनी खोडा घातला. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलानेही 8 जागा घ्या, अन्यथा सर्व जागा लढवा असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसला दिलाय. जम्मू काश्मीरमध्ये अनंतनागच्या जागेवरून काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी रखडली आहे, तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचं डाव्यांशी जमू शकलेलं नाहीये. आघाडीच्या पातळीवर ही अवस्था असताना पक्षांतर्गत कुरबुरीनं काँग्रेस त्रस्त आहे. महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांचा सामना करण्याची शक्तीच काँग्रेस गमावून बसलीये की काय अशी शंका येते. एकट्याच्या बळावर मोदींवर तुटून पडणाऱ्या राहुल गांधींना इतरांची साथ मिळताना दिसत नाहीये. निवडणुकीला अवघे काही दिवस असताना उत्तर प्रदेशच्या राजकारणात उतरलेल्या प्रियंका भाजपच्याच मळलेल्या हिंदुत्वाच्या वाटेवर जाऊन कितपत चमत्कार दाखवणार ही सुद्धा शंकाच आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रकाश आंबेडकरांनी दाऊदच्या मुद्द्यावरून शरद पवारांवरती आज आरोप केलाय आणि आंबेडकरांच्या या आरोपाला जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलंय. एकंदरीतच सत्ताधाऱ्यांना धारेवरती धरण्याऐवजी विरोधकांची आपसातच जुंपल्याचं दिसून येतंय. भरकटलेले मुद्दे, गोंधळलेले विरोधक, चौकीदार दाऊदवरच प्रचाराचा रोख, शेतकरी, नोटबंदी, बेरोजगारीचा मुद्दा गेला कुठे? पुलवामा हल्ल्याच्या आधी एकीचा बाणा दाखवणारे विरोधक ऐन निवडणुकीच्या तोंडावर गेले कुठे हा प्रश्न उपस्थित झालाय. सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे असणारे शेतकरी, नोटबंदी, बेरोजगारी सारखे मुद्दे कुठल्या कुठे गायब झालेत. त्याऐवजी आता दाऊद इब्राहिमनं निवडणुकीच्या तोंडावर उसळी घेतली आहे. दाऊदला भारतात आणण्याची संधी शरद पवार यांच्यामुळेच हुकली असा गंभीर आरोप करत प्रकाश आंबेडकरांनी राळ उडवून दिली आहे. 1993च्या ब्लास्ट नंतर राम जेठमलानींनी असं एक रिव्हिलेशन केलं होतं. त्यांनी एक माहिती दिली होती की दाऊद इब्राहिम जो आहे तो सरेंडर व्हायला मागतोय, इथल्या कायद्यापुढे हजर राहायला मागतोय, जेल झाली तरी जेल भोगायला तयार आहे. त्याचं एवढंच फक्त म्हणणं होतं की माझ्यावरती 3rd डिग्री वापरू नये, एवढीच फक्त त्याची मागणी होती. राम जेठमलानी ही मागणी शरद पवारांकडे त्या ठिकाणी देण्यात आली. आम्ही असा एक विचारतोय की शरद पवार त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते, ही बातमी त्यांनी कोणाकोणाशी शेअर केली आणि कोणाकोणाची कन्सल्ट केलं. प्रकाश आंबेडकरांचा इतिहास कच्चा असल्याचा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय. प्रकाश आंबेडकर यांनी केलेला पवारसाहेबांवरचा आरोप हा निव्वळ हास्यास्पद आहे. अर्धवट ज्ञान काय करू शकतं याचं उदाहरण आहे. ती अट अशी होती की मी जर शरण आलो असं दाऊद म्हणतो तर मला माझ्या घरी ठेवायचं आणि माझ्या घरी चौकशी करायची. म्हणजे 450 खून, 450 बॉम्बस्फोटातले बळी यांचे शाप कोणी खायचे आणि का म्हणून त्याला घरी ठेवायचा? तो पण गुन्हेगारच आहे ना. दाऊद इब्राहिम बद्दलचा हा आरोप काही नवा नाही आणि शरद पवार आता सत्तेतही नाहीत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांविरोधात शड्डू ठोकण्याऐवजी विरोधक एकमेकांवरच शरसंधान का करतायत हा लाख मोलाचा सवाल सर्वसामान्य माणसाला पडला तर नवल नाही. सामान्य माणसाला सतावणारे अनेक मुद्दे समोर असताना जनतेच्या हिताशी काडीचाही संबंध नसणाऱ्या उथळ मुद्द्यांवरून विरोधक राळ उडवतायत. आप आश्वस्त रहिए, आपका ये चौकीदार
पूरी तरह से चौकन्ना है। विरोधकांच्या टीकेला शस्त्र बनवण्याच्या हातोटीत वाकबगार असणाऱ्या भाजपनं मैं भी चौकीदार ही मोहीम सुरू करत आपण ठरवू त्याच अजेंड्यात विरोधकांना फरफटत आणण्याची व्यूहरचना केली आहे। त्यात विरोधक किती फसतात यावर त्यांचं या निवडणुकीतलं भवितव्य अवलंबून आहे। उदय जाधवसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि यानंतर बातमी आहे औरंगाबाद येथून। लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांच्या पळवापळवीला ऊत आलाय। या पळवापळवीची ठिणगी पडली ती राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुलाला भाजपनं पळवल्यानं। आता काँग्रेस चूप बसेल असं कसं होईल? काँग्रेसनं देखील भाजप प्रदेशाध्यक्षांच्या जावयालाच पळवायचं प्लॅनिंग केलंय। सुजय विखे पाटील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा। भाजपनं सुजय विखे पाटलांनाच आपल्या गळाला लावून काँग्रेसला आव्हान दिलंय। त्यामुळे हा बदला घेण्यासाठी काँग्रेसनं सापळा रचलाय। काँग्रेसनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जावयालाच गळाला लावलंय। आपण सगळे एक प्रकारे अशा संस्कृतीमध्ये राहतो की ज्या संस्कृतीमध्ये जावयाचा मान मोठा असतो, हे तर वस्तुस्थितीच आहे। परंतु मी असं म्हणणार नाही की ह्याच्यामुळे माझ्या सासऱ्यांनी माझं काम करावं का त्यांनी शिवसेनेचं काम करू नये, अशा पद्धतीचा अट्टहास मी करणार नाही। हर्षवर्धन जाधवांना गळाला लावण्यासाठी अब्दुल सत्तार यांना थेट दिल्लीवरून आदेश आला। त्यांनी हर्षवर्धन जाधव यांना शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज केलंय। तसंही एकाच पक्षात राहूनही हर्षवर्धन जाधव आणि खैरे यांच्यातून विस्तव जात नव्हता। त्यामुळे खैरेंच्या विरोधात लढण्याची खुन्नस आधीच जाधव यांच्या मनात होती। त्या दृष्टिकोनातून मी असा विचार केला की मग जर सगळ्या शक्ती एकत्रित करून त्या ठिकाणी यांच्या विरोधात लढायचं असेल तर मग आपण काँग्रेस पक्षाचा पर्याय का विचाराधीन घेऊ नये, आणि त्या दृष्टिकोनातून तो विचार मी केला आणि तशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना मी कळवलेलं आहे। हर्षवर्धन जाधव हे सहसा राजकीय निर्णयात रावसाहेब दानवे यांना जुमानत नाहीत हे अनेकदा सिद्ध झालंय। जाधव यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलाय। पक्षविरोधी भूमिका घेतल्यावरून शिवसेनेनं त्यांना अनेकदा तंबी दिली आहे, मात्र ते पक्षश्रेष्ठींनाही जुमानत नाहीत। आता काँग्रेसच्या नेतृत्वाला कसा प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। प्रियंका गांधींच्या उत्तर प्रदेशातील गंगा यात्रेचा आजचा दुसरा दिवस। आज प्रियंका गांधींनी सीतामढी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधानांसह योगी आदित्यनाथ यांच्यावरती शेलक्या शब्दात प्रहार केले। 70 वर्षात काय झालं हे प्रश्न विचारणाऱ्या मोदींच्या भाषणाची एक्सपायरी डेट संपली आहे अशी टीका प्रियंका गांधींनी केली। तसंच त्यांनी मागच्या 5 वर्षात काय केलं याचा हिशेब देण्याची मागणीही केली। जमीन पे आकर जरा देखें कि क्या स्थिति है। ये रिपोर्ट कार्ड प्रचार ये लगता बहुत अच्छा है, लेकिन जमीन पे कुछ नहीं है। मैं रोज लोगों से मिल रही हूँ, रोज मुझे यही पता चल रहा है कि चाहे किसान हो, नौजवान हो, स्टूडेंट हो, शिक्षा मित्र हो, आंगनवाड़ी, आशा बहू, सब प्रताड़ित हैं, सब प्रताड़ित हैं। उनको कुछ नहीं मिला। कहीं कहीं ऐलान हुआ है कि 17,000 की आपको वेतन मिलेगा और आज तक नहीं मिला है। 2 सालों से 8,000 पे चल रहे हैं। जहाँ तक इनकी ये 70 साल वाली रट है, इस रट की भी एक्सपायरी डेट है। 5 साल से आप सरकार में रहे हैं, 5 सालों में आपने क्या किया? दरम्यान वाराणसी आणि प्रयागराज गंगा दौऱ्यावरती असणाऱ्या प्रियंका गांधी सर्वसामान्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी त्यांनी संवाद साधलाय। यावेळी बोटीतून गंगा यात्रेला निघालेल्या प्रियंका गांधींनी प्रयागराजच्या संगम घाटावरती उभ्या असलेल्या नागरिकांना फ्लाइंग किस देत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। प्रियंकांच्या फ्लाइंग किसचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला। आणि यासोबत बातमीपत्रात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।